आता आपण बघणार आहोत इन्सिशनचा व्हिडिओ। इम्प्लांट प्लेस करायचा आहे आपल्याला या जागी। तर आपण आधी बक्कलमध्ये इन्सिशन देणार आहोत। सक्शन आपल्याला कंटिन्यूअस होल्ड करायचं आहे कारण तिकडून ब्लीडिंग होणार आहे पेशंटला। ॲडजसेंट टीथ जे आहेत तिकडून आपण इन्सिशन देणार आहोत। ते आपण जे इम्प्लांट प्लेस करायची साइट आहे तिथपर्यंत कंटिन्यू करणार आहोत इन्सिशन। बिटाडीन मध्ये सोक केलेला गॉज पीस आपण रेडी ठेवणार आहोत कारण तिकडून ब्लीडिंग येणार आहे, तर वाइप आउट करायचं आहे। प्लस आपण फ्लॅप जे आहे ते रिफ्लेक्ट करायचं आहे। आपल्याला बोन एक्सपोज करायचं आहे या जागी कारण तिकडे इम्प्लांट प्लेस करायचं आहे। कंटिन्यूअस सक्शन होल्ड करायचं आहे आणि गॉज पीसनी वाइप करायचं आहे। पेशंटचा गाल जो आहे तो रिफ्लेक्ट करायचा आहे। सेम आपण पॅलेटल साइडला इन्सिशन देऊन पॅलेटल फ्लॅप रेज करणार आहोत। दोन्ही साइडचा फ्लॅप रेज करून जो बोन आहे त्याला आपण एक्सपोज करणार आहोत, पण ओव्हर एक्सपोजर नाही झालं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे। फ्लॅप रेज केलंय कंप्लीट दोन्ही साइडचं। सक्शन आपल्याला कंटिन्यूअस होल्ड करायचं आहे। इकडे आपण इम्प्लांट आता प्लेस करणार आहोत, त्याच्यासाठी ड्रिल करणार आहोत। इम्प्लांटला जागा बनवायची आहे तिकडे बोनमध्ये। कंटिन्यूअस सक्शन होल्ड करायचं आहे। चेक करायचं आहे आधी इम्प्लांटसाठी बोन डेन्सिटी जे आहे ते। आता आपण बोनमध्ये ड्रिल करणार आहोत। सक्शन कंटिन्यूअसली होल्ड करायचं आहे, प्लस चीक रिट्रॅक्ट करायचं आहे पेशंटचं। बोनमध्ये आता आपण ड्रिल करत आहोत। आता आपण इम्प्लांट जो आहे तो प्लेस करणार आहे तिकडे। नीट फ्लॅप रिफ्लेक्ट केलं पाहिजे या जागी। आता आपण बघू शकतो की इम्प्लांट आतमध्ये प्लेस केलंय। इम्प्लांट क्लिअरली दिसतंय। हे झाल्यानंतर क्लीन करून ती साइट पूर्ण सक्शननी ब्लड हे करायचंय आणि वाइप करून आपण सुचर करणार आहोत त्या साइडला। कंप्लीट जो आपण फ्लॅप प्लेस केलेला त्याला आपण सुचर करून टाकणार आहे आणि वाइप करून टाकायचं आहे। थँक्यू।